चला वळूया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. सगळ्यांचं लक्ष असू द्या. सामना करतोय तो हरकोलकोंड संघाचा सलामीवीर अजय आणि त्याच्या जोडीला येतो नीरव. मामोली संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सागर. आणि यावेळेला पहिला चेंडू चांगला पटकावलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. संघाला मिळाल्या 4 धावा. खरोखर चौकाराने खातं खोललंय आपल्या संघाचं. पंचांचा इशारा नो. नो +4. धावसंख्या झाली आहे ती 5. पंच म्हणून काम पाहत आहेत ते प्रफुल्ल तटकरे. पुन्हा एकदा अजय सज्ज. बघूया हरकोलकोंड संघाकडून सलामीला आलेला फलंदाज अजय. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाची दिशा चुकली आहे. धावसंख्येमध्ये भर पडते. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 6. मामोली संघाकडून थोडीशी खराब अशी सुरुवात परंतु तितकंच चांगलं यश आलंय ते सागरला. पुन्हा एकदा सागर सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला चांगला पटकावला होता परंतु एज लागून चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि संघाला लागतोय तो पहिला धक्का. सागरचा विकेट. पंचांचा इशारा काय राहतोय? आताचा डेड बॉल दिलाय. पंचांचा इशारा डेड बॉल होता. अजूनपर्यंत एकही चेंडू झाला नाहीये. धावसंख्या झाली आहे ती मात्र 6. काही कारणास्तव हा डेड बॉल घोषित करण्यात आला आणि अजय पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतील. चला पुन्हा एकदा मैदानाकडे. सामना करतोय तो अजय. यावेळेला हलक्या ताणे टटवलाय. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय का? हो 2 धावा पूर्ण करण्यात यश आलंय ते अजयला आणि त्याला चांगली साथ लावली आहे ती नीरवची. संघाची वाढती धावसंख्या. धावसंख्या झाली आहे ती आता 8. 1 चेंडू आणि 8 धावा. आताचे 2 आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला निर्धाव चेंडू चाललाय. खरोखर मला वाटतं सागरचा हा आवडता फटका दिसतोय आपल्याला रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपामध्ये आणि त्याचा स्टान्स देखील आपल्याला मॅक्सवेल प्रमाणे दिसतोय. नक्कीच हा सागर हरकोलकोंडचा अजय हा हरकोलकोंडचा मॅक्सवेल म्हणून ओळखला जात असेल परंतु आपण मात्र त्याला पहिल्यांदाच या ठिकाणी सह्याद्री ग्राउंड मध्ये पाहतोय. बघूया त्याची पुढची शैली काय असेल. सामना करतोय तो सागरचा. यावेळेला चांगला फटका होता परंतु पुन्हा एकदा फटका बसलाय. चाललाय किपरच्या हातामध्ये. यावेळेला मात्र किपरने केली नाहीये गलती आणि संघाला लागतोय तो पहिला धक्का. मोठा विकेट यावेळेला सागरने काढलाय तो अजयच्या स्वरूपामध्ये आणि संघाची धावसंख्या आहे मात्र 8. 8 धावेवर लागलेला हा पहिला झटका. नवीन फलंदाज आले ते पीयूष. पुढचा चेंडू पीयूष यांच्यासाठी.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चाललाय. खरोखरच गोलंदाजाने या ठिकाणी कमबॅक केलाय आणि मामावली संघाला थोडस यश मिळवून देण्याचा प्रयत्न हा सागर कडून केला जातोय. सागर एक अनुभवी गोलंदाज आपल्याला मामावली संघाकडून पाहायला मिळत आहेत. खरोखर सुरुवात थोडी खराब झाली होती परंतु आता मात्र केलंय कमबॅक. पुन्हा एकदा पंचांचा इशारा जातोय तो वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती आता 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चाललाय. खरोखरच खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती सागर कडून. एक अनुभवी गोलंदाज मामावली संघाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खरोखरच त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु त्यानंतर जे काय कमबॅक केलंय खरोखर वाखाणण्याजोगं कमबॅक आपल्याला सागर कडून पाहायला मिळालं. धावसंख्या आहे ती 9 आणि खरोखर त्यांनी पियुषला जागेवर उभा ठेवण्यात यश मिळालं. पुढचा चेंडू पियुष पुन्हा एकदा सामना करेल. यावेळेला मात्र पियुषच्या बॅट चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू आरपार सीमापार षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 15 आणि नवीन गोलंदाज आहेत ते निमेश एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मामावली संघाकडून. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय तो नीरव विरुद्ध निमेश. हरकोलकोट संघाकडून सलामीला आलेला फलंदाज नीरव सामना करतोय तो निमेशचा. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू हाताळला होता आणि चेंडू यावेळेला मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि दुसऱ्या गडी बाद संघाला लागलेला दुसरा धक्का. पियुषला माघारी परतावं लागतंय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो संघाचा कॅप्टन रॉबिन. टेनिस क्रिकेट मधील एक मोठा खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कॅप्टन रॉबिन यावेळेला मैदानामध्ये. परंतु स्ट्राईकवर आहे तो निमेश बनाम नीरव. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला पंचांचा इशारा काय राहतोय. पंच आमचे प्रफुल्ल अगदी शाहरुख खानच्या इशाऱ्यामध्ये वाईड चेंडू दाखवताना आणि धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या होतीये ती आता 16. एक चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव काढण्यात यश मिळतंय फलंदाजाला. वाढती धावसंख्या होतीये ती 17. आता मात्र 17 आणि सामना करतोय तो कॅप्टन रॉबिन. पुढचा चेंडू बघूया. यावेळेला कॅप्टन पहिलाच चेंडू स्ट्राईक वरती आणि पटकावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय फायनलच्या दिशेने. यावेळेला मिळतील संघाला 4 धावा. खरोखर चौकाराने खातं खोललंय ते कॅप्टन रॉबिन याने आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती आता 21. खरोखर खूप चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 विकेट जरी गेले असले तरीही जे फलंदाज आता मैदानात आहेत त्यांनी संघाचं धावफलक हलतं ठेवलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 धावांवरती.
पुन्हा एकदा निमेश सज्ज, सामना करतोय तो कॅप्टनचा. यावेळेला सुद्धा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी शिवमय षटकार यावेळेला रॉबिनच्या बॅटमधून आलाय. संघाला मिळाल्यात 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 27 धावांवरती. खरोखर खूप चांगला रन रेट इथे कंटिन्यू ठेवलाय तो रॉबिन याने. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. खूप सुंदर फटकेबाजी आणि थोडाशा दबावाखाली दिसतोय तो मात्र आता निमेश. बघूया निमेश कमबॅक करतो का. पुढचा चेंडू. यावेळेला पंचांचा इशारा, वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 28. पुन्हा एकदा पुढचा चेंडू निमेशचा. यावेळेला सुद्धा चांगला पटकावलाय चेंडू. पुन्हा एकदा चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आर पार सीमा पार. शिवमय षटकार. संघाला मिळाल्या 6 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 धावांवरती. 5 चेंडू आणि 34 धावा. खरोखर खूप चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळते ती रॉबिन यांच्याकडून. कॅप्टनला साजेशी अशी खेळी ते हरकोलकोंडचे कॅप्टन रॉबिन यांच्याकडून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा निमेश सज्ज, शेवटचा चेंडू. 1-2 गो. सामना करेल तो रॉबिन. यावेळेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, ट्रॅव्हल करतोय आणि 1 धाव परिपूर्ण होतीये. शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढून स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय तो कॅप्टन रॉबिन. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 35. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज प्रथमेश. चला पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो कॅप्टन रॉबिन. यावेळेला प्रथमेश. ओहो, काय सुरेख चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू निर्धाव. ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला तो प्रथमेश कडून. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि डेथ ओव्हर मध्ये स्पेशालिस्ट असा गोलंदाज पाहायला मिळतोय तो प्रथमेश. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. यावेळेला सामना मात्र तो मोठ्या खेळाडू समोर, कारण हा आहे हरकलकोंडचा कॅप्टन रॉबिन. पुन्हा एकदा बीट केलाय. पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू बॅटची एज घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि संघाला लागलेला तिसरा धक्का रॉबिनच्या रूपामध्ये. तिसरा विकेट बाद. संघाची धावसंख्या आहे ती मात्र 35 धावा, 3 गडी बाद. नवीन फलंदाज आले ते आर्यन. रॉबिनची जागा घेण्यासाठी आलेला आर्यन. शेवटचे 4 चेंडू बाकी. प्रथमेशच्या समोर आहे तो आर्यन. यावेळेला फटका फसलाय. फटका चाललाय मिड विकेटच्या हातामध्ये आणि सुरेख असा झेल. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि लगातार दुसरा गडी बाद. संघाला लागलेला चौथा धक्का आर्यनच्या रूपाने. गोल्डन डक निमेश कडून पाहायला मिळाली. सुरेख अशी फिल्डिंग आणि पहिल्याच चेंडूवर बाद केलंय त्या आर्यनला. आणि या ठिकाणी लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट काढणारा गोलंदाज नाव आहे प्रथमेश. ऑन हॅट्रिक
प्रथमेश इज ऑन हॅट्रिक. काय वाटतं तुम्हाला, प्रथमेश या ठिकाणी हॅट्रिक घेईल का? स्ट्राइक वाला आलाय तो नवीन फलंदाज विराज. मामावलीचा प्रथमेश इज ऑन हॅट्रिक. बघूया या षटकातील पुढचा चेंडू प्रथमेश कडून. यावेळेला सुद्धा सुरेख चेंडू होता, परंतु कीपर कडून थोडीशी गलती झाली. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने आणि एक धाव काढण्यात यश मिळतंय ते हरकलकोंड संघाला. संघाची वाढती धावसंख्या होती ती मात्र आता 36. खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रथमेश कडून. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद आणि एकच धाव, ती सुद्धा अवांतर स्वरूपामध्ये. खूप सुरेख अशी गोलंदाजी. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. पुढचा चेंडू प्रथमेशचा. यावेळेला मात्र थोडीशी दिशा वरकटलाय आणि चेंडू चाललाय अवांतर धावेसाठी. धावसंख्या आता होतीये ती 37. पुन्हा एकदा स्ट्राइकवर आहेत ते नीरव. सलामीला आलेला फलंदाज. यावेळेला चांगला फटका, फटका जातोय का बाहेर आणि हा पुन्हा एकदा आलेला आरपार सीमापार षटकार. छत्रपतींचा छावा. संघाला मिळाल्या 6 धावा आणि नीरवच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 43. हरकोलकोंड हा संघ खरोखर खूप चांगले फलंदाज, मला वाटतं आतापर्यंत त्यांच्या 3 फलंदाजांनी इथे षटकार लगावले. आता पुन्हा एकदा शेवटचा चेंडू 1-2 गो. प्रथमेशने खूप सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूवरती केली होती, परंतु नीरवच्या समोर थोडंसं अपयश आलं. आणि आता पुन्हा एकदा शेवटचा चेंडू प्रथमेश विरुद्ध नीरव. चांगला फिनिश करून देईल का आपल्या संघाला नीरव? पुन्हा एकदा चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून आरपार सीमापार षटकार. आजच्या दिवसाचा हा नीरवच्या बॅटमधून आलेला लगातार दुसरा षटकार आणि खूप सुंदर असा फिनिश. हरकोलकोंड संघाकडून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावांवरती. आणि आता मामवली संघाला टार्गेट आहे ते 50 धावांचं. 18 चेंडू आणि 50 धावा. हॅलो, गायमुख आणि खैरांडेवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकसाठी ताबडतोब यायचं आहे. संघ गायमुख आणि खैरांडेवाडी संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना एक विनंती आहे, ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना होणार आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल तो गायमुख विरुद्ध खैरांडे. कसा पहिला राऊंड बाकी आहे? ताबडतोब मित्रांनो संघ तैनात करायचा आहे मैदानाचा ताबा घेऊन. खूप उशीर झालेला आहे ऍक्च्युली. बहुतला फोन करतो ए टॉस जिंकला रे. खैरांडेवाडी आणि गायमुख दोन संघांचा नाणेफेक होतोय. मला वाटतं गायमुख संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि काय डिसिजन घेतलाय?
फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. तर एक प्रश्न आहे, असा कोणता अष्टपैलू खेळाडू आहे तुमच्या संघामध्ये जो एक साइड मॅच जिंकू शकतो? बंटी मोडके आणि राज चाचले. नक्कीच करंडेवाडी संघासमोर आव्हान असेल ते बंटी आणि राज यांचं, परंतु करंडेवाडी हा संघ सुद्धा तितकाच तोडीस-तोड. आणि तुम्हाला नक्कीच फिल्डिंगसाठी आणि बॅटिंगसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या संघातील दोन चांगल्या खेळाडूंची नावं सांगा जे यांना तोडीस-तोड आव्हान देऊ शकतात. आमच्याकडे आहे सुयोग घाणेकर आहे, राहुल गावणकर आहे, समाधान तोरणे आहे. नक्कीच सुयोग असेल, राहुल असेल, या सगळ्यांचं मोठं आव्हान असेल ते गायमुख संघाकडे. आणि दोन्ही संघ तोडीस-तोड पहिल्या फेरीतील शेवटचा सामना खेळतील. दोन्ही संघांच्या कर्णधाराला इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक पर्व 6वे. आणि खरोखर मी दोन्ही कॅप्टनना सांगू इच्छितो की रायगड मी मराठी प्रतिष्ठान हे खूप चांगलं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच करत असतात. आणि आपल्या मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून प्रत्येक कार्य रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं आपण गेली अनेक वर्ष पाहतोय. आणि त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे मानाचा चषक आणि शिवमय चषक. तुम्ही दोन्ही संघांनी यावर्षी मानाचा चषक शिवमय चषकमध्ये सहभाग घेतला आणि नक्कीच दोन्ही कॅप्टनला मी आशा बाळगतो की दरवर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घ्याल आणि प्रतिष्ठानला सहकार्य कराल. हॅलो हॅलो बोरमाळा गोलवाडी गावचे सुपुत्र समाजसेवक श्री महेशजी महाडिक साहेब यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि गोलवाडीचे वरिष्ठ समाजसेवक वरणकर साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच डोंगरोली गावचे सुपुत्र विठोबाजी लाड यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रतीश वरणकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मिलिंद खेडेकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मिनेश लाड आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अविनाश वरणकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक 2025 मध्ये सर्व प्रमुख पाहुणे आणि मित्रमंडळी उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहिला त्याच्यामुळे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. राजच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार, यावेळेला गोलंदाजाची दिशा चुकती आहे आणि पंच पुन्हा एकदा वाईड बॉल. पंच म्हणून काम पाहत आहेत ते आपले मित्र प्रफुल. खूप सुंदर अशी अंपायरिंग प्रफुल यांच्याकडून आपण पाहत असतो, परंतु फलंदाज देखील तितकाच तोडीस-तोड. अजयच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतलाय राजने आणि पहिल्याच चेंडूवर षटकार हाणला होता. पुन्हा एकदा सज्ज राज अजयच्या समोर. यावेळेला सुद्धा पुलटॉस होता, चेंडू चांगला पटकावलाय, चेंडू जातोय गॅप मध्ये आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होतील का? खूप सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट, परंतु थ्रो देखील तितकाच चांगला होता आणि फक्त 2 धावांवरती समाधान मानावं लागलं ते राजाला. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 धावांवरती. पुढचा चेंडू, या वेळेला सुद्धा चेंडू फिरकावलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप होते आणि जीवदान मिळतंय ते राजला. 50 धावांचं आव्हान आणि 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो मामावली संघ आणि या चेंडूवरती मिळालंय जीवदान. जीवदान मिळून धावा काढल्यात 2, धावसंख्या होते ती आता 12. चार चेंडू आणि 12 धावा. काय सुरेख अशी फटकेबाजी राजकडून पाहायला मिळते. नक्कीच राज हा एक हाती सामना पलटवू शकतो मामावली संघासाठी. पुन्हा एकदा या वेळेला सुद्धा चेंडू पटकावलाय, या वेळेला मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार. संघाला मिळाल्या 6 धावा. या षटकातील दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला राजच्या बॅटमधून. पहिल्याच षटकामध्ये धावा गोळा केल्यात त्या 18. एक चेंडू बाकी, 5 चेंडू आणि 18 धावा.
हॅलो, कृपया प्रतिष्ठानच्या सभासदांना विनंती आहे, आपण लाईनमॅनची जिम्मेदारी पार पाडायची आहे. सगळ्यांना वारंवार विनंती करतोय मित्रांनो, चेंडू मैदानाच्या बाहेर जात आहे, कृपया तिकडे लक्ष ठेवायचं आहे. सर्व सभासदांना विनंती आहे. चला शेवटचा चेंडू 1-2 गो. यावेळेला पुन्हा एकदा राज स्ट्राईक वरती, पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र निर्धाव चेंडू चाललाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 18, आव्हान आहे 50 धावांचं. आता 12 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. चला पुढचा षटक घेऊन येतो गोलंदाज सागर. यावेळेला स्ट्राईक वर येतो सतीश. यावेळेला लेफ्ट आर्म बॉलर आणि पंचांचा इशारा, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच मात्र तटस्थ. यावेळेला निर्धाव चेंडू. बॉलर नेम इज सागर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते सतीश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी सागरकडून पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि संघाचं कमबॅक केलं या स्पर्धेमध्ये ते सागर याने. पुढचा चेंडू पुन्हा सतीश यांच्या समोर. यावेळेला मात्र चेंडू पटकावलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. संघाला मिळाल्या 4 धावा. वाढती धावसंख्या होतीये ती मात्र आता 22. धावसंख्या झाली ती 22 आणि स्ट्राईकवर आहेत ते सतीश. सतीशच्या बॅटमधून आलेला चौकार. पुन्हा एकदा सामना करेल तो सागरचा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सागर सज्ज. बघूया यावेळेला सतीश यांच्या समोर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय गॅप मध्ये आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे परिपूर्ण. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 24 धावांवरती. हॅलो, गोलवाडी गावचे सुपुत्र आणि समाजसेवक श्री महेशजी महाडिक साहेब यांचा सत्कार मी विठोबा माडकांना विनंती करतो, त्यांचा सत्कार करायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय राहतोय. निर्धाव चेंडू. खूप सुरेख अशी अंपायरिंग पाहायला मिळते आणि या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू हाताळले ते सागरने. किशोर टटकरे फोटोग्राफरसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते. यावेळेला पंच वाईड बॉल देत आहेत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोचली ती आता 25 धावांवरती. 5 चेंडू आणि 25 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी. या गोलवाडी गावचे वरिष्ठ वरणकर साहेब यांचा देखील सत्कार मी निकम साहेब, शिकान निकम साहेब यांना विनंती करतोय, त्यांचा सत्कार करायचा आहे. शेवटचा चेंडू 1-2 गो. यावेळेला पटकावलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता 32 धावांवरती
आता 6 चेंडू आणि 18 धावा. काय सुरेख मॅच चालली आहे. अतिशय रोमांचक असा सामना. हरकल कोंड विरुद्ध मामावली. तसे 31 डोंगरोली गावचे माफ सुपुत्र करा. विठोबा लाड यांचा धावसंख्या सत्कार झाली ती करण्यास मी 31. प्रितेश फाके यांना विनंती करतो. विठोबा लाड यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. बोलूया पुढे या. प्रितेश भाऊ फाके इथे या, पुढे या. धावसंख्या झाली ती 31. पाखरू 19. 6 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान. एक ओव्हर आणि 19 धावा डिफेंड करायच्यात. गोलंदाज आहे तो 6 चेंडू आणि धावा डिफेंड करायच्यात त्या 19. गोलंदाज आहे शुभम तसेच भोसले. रतीश वरणकर. हॅलो प्रथमेश रतीश वरणकर यांचा सत्कार मी मंगेश मंगेश टटकरांना विनंती करतो. रतीश वरणकरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. मंगेश टटकरे आहेत ना. एक आहे थांबा रे, होऊ दे. तसेच मिलिंद खेडेकर यांचा सत्कार विनायक भुवड साहेब मिलिंद खेडेकर यांचा सत्कार करायचा आहे. मिलिंद खेडेकर या. चला 6 चेंडू आणि 19 धावा. बॉलर आहे तो शुभम भोसले. या वेळेला मात्र पुन्हा एकदा राजच्या बॅट मधून चेंडू चालला आरपार सीमापार. षटकार छत्रपतींचा चावा. संघाला मिळाल्या 6 धावा. खरोखर दोनही संघ अगदी तोडीस तोड. या वर्षीच्या हंगामामध्ये दोनही संघाने 8-8 कप जिंकून यावेळेला मात्र आमने सामने. मिनेश लाड यांचा सत्कार करतील दर्शन पवार साहेब. मिनेश लाड पुढे यायचं आहे. दादा तुमचा सत्कार कर दर्शन दादा पवार. द्या पवार घ्या. हे घ्या ना. तसेच अविनाश वरणकर यांचा सत्कार करतील राजूदादा शिंदे. कुठे गेले शिंदे साहेब? यांचा दादांचा सत्कार करायचा आहे अविनाश जाधवांचा. वरण कोशडे गावचे ग्रामस्थ अनिलजी मोरे दादा आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. मी दिनेश वरणकरांना विनंती करतोय त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. शाळाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. दादा मोरे साहेब या पुढे या. 5 चेंडू आणि 13 धावा. यावेळेला मात्र सुरेख असा चेंडू निर्धाव चाललाय. गोलंदाजाने सुद्धा कमबॅक केलाय. गौलवाडी गावचे सुपुत्र निलेशदा शिंदे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोलाचं सहकार्य करणारे आमचे बंधू निलेशदा शिंदे यांचं देखील प्रतिष्ठानच्या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद बंधू आल्याबद्दल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र मी शरद चेंडू दादांना चाललाय विनंती करेन निलेश शिंदेंचा स्ट्रेट सत्कार ड्राईव्ह करायचा आणि आहे. संघाला मिळाला 4 धावा. चौकार शरद दादा संघाच्या- घोले निलेश शिंदेचा सत्कार करायचा आहे. धावसंख्या झाली आहे ती 41. आता 3 चेंडू आणि 9 धावा.
चला, अतिशय रोमांचक असा सामना. मला वाटतं आजच्या दिवसातील हा अतिशय रोमांचक अटीतटीचा सामना. सर्वांना विनंती आहे, लक्ष असू द्या मैदानाकडे, कारण धावा हव्यात त्या फक्त 9 आणि चेंडू उरलेत अवघे 3 चेंडू आणि 9 धावा. राजच्या बॅटमधून आलेले 3 षटकार आपण पाहिले, परंतु कमबॅक करेल का शुभम भोसले? 3 चेंडू आणि 9 धावा शुभम भोसलेच्या समोर राज डोंबले, आणि यावेळेला पुन्हा एकदा डोंबलेच्या बॅटमधून चेंडू चालला आरपार, सीमापार षटकार. आता 2 चेंडू आणि 2 धावा, 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. काय सुरेख फटकेबाजी, राजच्या बॅटमधून आलेले 4 षटकार. चला, आता 2 चेंडू आणि 3 धावा. यावेळेला मात्र कमबॅक करायचंय शुभम भोसलेला, परंतु फलंदाज खरोखरच खूप मोठा फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील राज डोंबले, मॅन फ्रॉम मामावली. राज डोंबले 2 चेंडू आणि 3 धावा. डिफेंड करतोय तो शुभम भोसले. थोड्याशा प्रेशर मध्ये मला असं वाटतंय गोलंदाज आहे, परंतु तो कमबॅक करेल का? यावेळेला सुद्धा राजच्या बॅटमधून चेंडू चाललाय आरपार सीमापार षटकार, आणि मामावली संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. खूप चांगली टफ फाईट अशी दिली होती ती हरकोलकोंड संघाने, परंतु थोडंसं अपयश आलं आणि वैयक्तिक 38 धावा केल्या त्या राज डोंबलेने. वैयक्तिक 38. योगेश डोंबले मामोली संघाचा कर्णधार, अभिनंदन अभिनंदन मित्रा. आशिष रिकामे ताबडतोब माईक कडे संपर्क साधायचा आहे. आशिष रिकामे 5 षटकार मारले ते राज डोंबले, 38 धावा. काय सुरेख फटकेबाजी केली, आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो पुन्हा एकदा राज डोंबले. एकदा जोरदार टाळ्या द्यासाठी.